ध्यान उभे देवरी. करते ध्यान ध्यान उभे देवरी.
धरिला 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 नामवाचे श्रवणी कीर्ती नामवाचे श्रवणी कीर्ती पावले चित्ते समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निरदंब सर्वथा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळामणी स्वरूपसे ते हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल विठ्ठल
पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी मी कला सरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान दिखा तिथे जलमला गुणातीत ऐका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा तया एकनाथा शरण शरण
शिवब्रह्म विष्णू स्वरूपात्मकाला नमस्कार हा स्वामी विश्वासगुरुला पुष्पांजली हे तुम्हार पितो विश्वास नंद सदया तव पदे वंदन करण्यास स्फूर्ती द्यावी या हृदया दीनदयाळा मिले करे शरण तुम्हालो भक्ती प्रेमे पुष्पांजली वाहण्यासी सजलो पुष्पांजली ही तुम्हार पितो विश्वास नंद सदया तव पदे वंदन करण्यास स्फूर्ती द्यावी या हृदया नामवाचे श्रवणी कीर्ती याचा आवाज आहे ना हॉल टाईप झाला पा हॉल टाईप इथं हॉल टाईप नाही वाजलं पाहिजे मला विको लागत नाही काही नाही मला इथं स्पष्ट आवाज द्या थोडा माईकला असा लागतोय पहा हा बस बस ओके थोडा आवाज द्या फक्त आता मला रिटर्न बस नामवाचे श्रवणी कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग अखिल कोट ब्रह्मांड नायक विश्वाचा चालम पोषण करणारा नियंत जगाचा मालक अकारण करुणा वरुणालय पंढरीचा राजा पांडुरंग परमात्मा यांचे आवडते लढीवाळ भक्त देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचे आवडते लढीवाळ पट्ट शिष्य निळोबाराय महाराजांचा चार चरणाचा तुमच्या माझ्या सर्वांच्या जीवनाचं सार्थक करून देणारा अभंग सेवे करता उपस्थित आहे विठ्ठल वाचेने नाव घेतलं महाराज म्हणतात वाचेने भगवंताचं नाव घेतलं त्याची कीर्ती श्रवण केली आणि विठ्ठलाचे पाय चित्तामध्ये धारण केले की काय होतं महाराज म्हणतात माणसाचा काळ सार्थक होतो बर महाराज अजून कसे होतो महाराज म्हणतात विठ्ठल कंठामध्ये धारण केला की माणसाचा काळ सार्थक होतो अजून कशाने होतो महाराज महाराज म्हणतात कीर्तनाचा समारंभ पाहिला कीर्तन चालू आहे हा समारंभ डोळ्याने पाहिला की माणसाचा काळ सार्थक होतो अजून कशाने होतो महाराज महाराज म्हणतात कीर्तनामध्ये येऊन बसलं आणि दंभ नावाचा विकार अंतकरणातला संपला की माणसाचा काळ सार्थक होतो अजून कशाने होतो महाराज येळोबाराय म्हणतात हरी भगवंताचं हरीचं चिंतन करता करता मनुष्याला ना मानवाला नित्य समाधी लागली की माणसाचा काळ सार्थक होतो विठाला अगदी थोडक्यामध्ये महाराज आजच्या अभंगाद्वारे सार्थक जीवनाची मीमांसा करतात अभंगावरती थोडं चिंतन करण्यापूर्वी अल्पशा परिहार देणं नितांताने अत्यंत गरजेचं आहे गेल्या 22 वर्षापासून आपल्या श्री विठ्ठल आई या मंदिराचं वर्धापन दिनाच्या निमित्ताने तशा त्या भगवती 4 भगवती एकत्रित आहेत आणि आपल्याला आशीर्वाद देण्याकरता त्या उभे आहेत आणि त्या मंदिराचा वर्धापन दिन 22 वर्ष झाले अहरत आपण सर्वजण एकत्रित येऊन हा नाम उत्सव संपन्न करता एक दिवसीय कीर्तन उत्सव भक्ती उत्सव संपन्न करतायत खऱ्या अर्थाने आपण सर्व भाग्यवान मंडळी आहात की आपल्याला त्या भगवती मातेची आईची जगदंबेची या ठिकाणी आपल्याला सेवा करायला मिळते विठ्ठल म्हणून त्या निमित्ताने आजची एक दिवसीय कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवाचं निमंत्रण आपल्या या मंदिराचे सर्व पदाधिकारी ट्रस्ट अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व आपल्या सर्वांच्या माध्यमातून विशेषतः आमचे श्री हरिभक्ती विनायक महाराज सतत आम्हाला फोन लावून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहिले तसंच तुमच्या आणि माझ्या गावाचं अंतर जवळपास 400 ते 450 किलोमीटर आहे मी इतका दूरचा प्रवास करून तब्बल 12 तासाचा प्रवास करून मी तुमच्या समोर उभा आहे माझी अशी अपेक्षा आहे माझा एखादा शब्द तुम्हाला कळणार नाही कारण असं म्हणतात जुने लोक म्हणायचे की 3 किलोमीटर वरती भाषा बदलते किती किलोमीटर वरती 3 किलोमीटर वरती भाषा बदलते मग तर मी इतक्या 400 किलोमीटर वरून तुमच्याकडे आलोय एखादा अर्धा शब्द माझा तुम्हाला समजणार नाही किंवा कळणार नाही मी काय बोलतोय ते पण निश्चित एखादा शब्द जर तुम्हाला समजला नाही तर मला कीर्तन संपलेलं विचारा मी निश्चित तो तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल
फक्त अपेक्षा करतो सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका, काहीतरी विषय देण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठला कीर्तना करता सर्व उपस्थित महाराज मंडळी आहेत, मृदंगावरती उपस्थित आहेत महाराज. अतिशय गोड मृदंग दोन्ही महाराज वाजवत आहेत. त्यांनी मृदंग वाजवला की तो मृदंग आपल्या संग बोलतो की काय याची आपल्याला अनुभूती प्राप्त होते. इतका ज्याचा हात गोड आहे. आता मला महाराजांचे नाव पण शुभम महाराज आणि इकडे दीपक महाराज वा अतिशय गोड मृदंग वाजवत आहेत. त्यांना माझा माथा त्यांच्या चरणावरती नम्र करतो. कीर्तना करता उपस्थित आमचे महाराज मंडळी आहेत. माझ्यासोबत आलेले आमचे भागवताचार्य हरी भक्तीपरायण कन्हैया शास्त्री महाराज आहेत, माझ्यासोबत आलेले आहेत महाराज. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आदरणीय महाराज संकेत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. चालगायली महाराजांनी काय महाराजांचं नाव प्रवीण महाराज आणि यांचं काय नाव विश्वास महाराज. वा वा धन्यवाद. आणि इकडे सगळे आमचे महाराज मंडळी सर्वांच्या चरणावरती माझा माथा विनम्र करतो. काय बघा तुमचा माझा परिचय नाही ना. गोळासाहेब बघा मी जर नाव घेतले नसते, पण घेतले नाही तरी लोक म्हणतात बारीक होतं पण फुगीर होतं, आणि घेतले तर म्हणतात एवढं एवढंच होतं. एवढे नाव घ्यायची गरज होती का त्याला? असं बघा तब्येतीने धोका दिला. वय बरं आहे माझं, पण तब्येतीने धोका दिला बाकी काही. तुम्ही सर्व मंडळी उपस्थित आहात. अतिशय गोड वातावरण आहे. सुंदर असं या पवित्र मंदिरावरती आहोत आपण. उंचची उंच मंदिर आहे. किती लांबपर्यंत रांग आहे येताना आम्ही पाहत होतो. मोठी ट्रॉफिक आहे. महाराजांना फोन लावला विनायक महाराजांना, बोला महाराज गाडी इथंच ठेवतो आज. आणि तुमच्याकडे रस्त्याला काय गाडी चालवायची आम्हाला सवय नाही तितकी, तरी सुद्धा तुम्ही इतका टास करून येतात. याचा अर्थ असा आहे की पायथ्याला आलेलं समजलं की या मंदिराचं काहीतरी विशेष आहे, म्हणून तुम्ही इतक्या दूरपर्यंत थंडीमध्ये येत आहे. काय विशेष आहे? विशेष आहे तुमच्या सर्वांचं आज जे चांगलं चाललेलं आहे ते फक्त त्या विठ्ठलाईच्या कृपेने चाललेलं आहे याच्या शंका नाही. त्याच्या शंका नाही. कारण तुम्ही इतक्या थंडीमध्ये आणि सर्व उत्साहाने हा कार्यक्रम करतात, तन मन धनासहित, याचा अर्थ त्या आईच्या आपल्यावरती कृपा आहे. अजून एक वाक्य बोलतो, कळतंय का पहा. आपल्याला जगामध्ये सगळ्यांनी सोडून दिलं तरी चालेल, फक्त आपल्याला आईने आपल्या सोडून नाही दिलं पाहिजे. आईने माणसाला शास्त्राने 5 प्रकारच्या आई सांगितल्या. 5 प्रकारच्या. त्यातली जन्मदाती तर आईच आहे, पण ही जी समोर बसलेली आहे भगवती माता, ती सुद्धा कृपावंत आई आहे. आपली आई आहे सगळ्यांची, की आपल्या पालन पोषणाचं आणि आपलं सगळं काम ती पाहते. सगळं काम कोण पाहते? लक्ष्मी पाहते. एक दिवस तिला अहंकार झाला. कोणाला? बोला की जरा. कोणाला? लक्ष्मीला. लक्ष्मीला म्हणजे आपल्या आईला अहंकार झाला आणि ती बापाला बोलायला लागली. बापाला म्हणजे कोणाला? भगवान विष्णूला. विष्णू आपले काय आहेत? वडील आहेत. आणि महालक्ष्मी काय आहे? आई आहे. तिने एक दिवस अहंकार झाला. ती म्हणली माझ्याशिवाय काही चालत नाही. चालतं का? 400 किलोमीटरवरून महाराज आला. कशामुळे आला? नाही जाऊ द्या आता, तो भाग द्या सोडून, ते नंतर पाहू आपण. जर आमचं सांगितलं का मी? बरं जाऊ दे. हे बघा तिने सांगितलं भगवती मातेने, देवा ज्यार्थी हे सगळे चालते हे सगळे माझ्यासाठी चालले. आमचे गुरुवरे बाबा बोलायचे बरं का विदरे बाबा. आमचे गुरुवरे बाबा बोलायचे. आमचे बाबा म्हणायचे शब पैसे की भाई भाई रे सब पैसे के भाई. आमचे बाबा फार गोड बोलायचे. जब लगा पने पल्लो में पैका तब लोग सलाम करे. सलाम म्हणजे राम राम करतात. अपना पैसा निकल गया तो कोई नहीं मिठा बोले रे सब पैसे के भाई. कशाचे? आमचे बाबा बोलायचे. तुमच्याकडे म्हणतात की नाही माहित नाही, पण आमच्या मराठवाड्यात म्हणतात माल हे तो ताल आहे, नाही तो माणूस बेताल आहे. तुमच्याकडे म्हणतात का? आमच्याकडे सांगितलं बरं. माल हे तो ताल. पैशाला किंमत आहे. लक्ष्मीने सांगितलं माझ्याशिवाय जगात काही चालत नाही. विष्णूने सांगितलं बरोबर आहे, तुझ्याशिवाय या जगात काही चालत नाही. आणि देवा खरं सांगू, मला जेवढी किंमत आहे तेवढी तुम्हाला नाही. आहे का किंमत तुम्हाला नाही? भगवान विष्णू म्हणजे आपण उदाहरण दे. एखादं उदाहरण होतं बघा. एका गावात एक माणूस मरण पावला होता. मरण कळतं तुम्हाला? मरण म्हणजे डायरेक्ट जाणं.
मृत्यू पावलेला होता आणि त्याला तिरडीवरती चालवलेलं होतं 4 खांदेकऱ्यांनी. खांदेकरी असतात ना 4, असंच असतं ना तुमच्याकडे मेलेलं चालतात ना. बरोबर, आमचं तुमचं सारखंच आहे. असं ते खांद्यावरती चालवलेलं होतं. 4 जण चाललेले होते. सर याचा आवाज थोडा कमीच ठेवायचा पहा, मला जास्त नको आवाज. बरं काय का आता ते ज्यावेळेस त्याने ते खांद्यावरती चालवलं होतं त्यावेळेस पुढं पाण्याने ते पाणी मडकं वगैरे धरून असतो. पाठीमागे सगळी जनता चालली होती, सगळे शोक करत होते. अरे जायला नको होता, चांगला होता, जाणं योग्य आहे का, इतक्या दिवस जगला, अजून जगला असता तर पाहायला भेटलं असतं. खूप 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 रडत होते. पण काय झालं माहितीये का, गावाच्या बाहेर थोडी प्रेत यात्रा आली स्मशानभूमीकडे. आणि ज्या घरातून मनुष्य गेला होता, मृत्यू पावला होता, त्या घरावरती भगवतीने म्हणजे आईने, भगवती मातेने काय केलं माहितीये का, हात वरती केला आणि पैशाचा पाऊस पाडला. सगळ्या 500च्या नोटा 2000च्या बंद झाल्या. कशाच्या नोटा? 500च्या नोटा टप 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 त्या घरावरती पडायला. आता पाठीमागे घरी कोणीतरी घर सारवायला वगैरे ठुतात म्हणे, झाडझुड करायला. तिने पटक्या दिवशी आपल्या नवऱ्याला फोन लावला. ते म्हणले कुठे? म्हणले प्रेत यात्रेमध्ये. थांबू नका म्हटले तिथं. बघ आपल्या घरावरती पैशाचा पाऊस पडतोय. बरं त्याने एकट्याने ऐकाव ना, त्याचा फोन जरा कसा होता, ओपन होता आवाज. शेजारचे 4-2 अरे पैशाचा पाऊस म्हणले पळा. सगळे घराकडे पळायला लागले. त्याच्या महिला मंडळीने एकमेकीत विचार केला नेमकी काय. एकी दुसरीला म्हणले काय कीर्तन ऐकत बसली, घरी पैशाचा पाऊस पडला, चल मी हाताला धरलं. सगळ्या घरी गेल्या पैशाचा पाऊस, पैसे गोळा करायला. काय का 4 खांदेकरी राहिले, त्यांना काहीच मिळालं. तुमच्याकडे काय असतं मला माहित नाही, पण आमच्याकडे वेसीवर गेलो, वेसीवरती गावाच्या वेसीवरती की मागचे खांदेकरी पुढे होतात आणि पुढचे मागे होतात. बरोबर ना? हा, मागचा खांदेकरी. मी काय पाकिस्तानातून थोडं आलं, तुमचं माझं सारखं आहे, फक्त महाराष्ट्रातलाच माणूस आहे मी, पण थोडं माहिती असावं म्हणून काहीतरी वेगळं असतं ना थोडं म्हणून. हे बघा, पाठीमागचा खांदेकरी पुढे आला आणि पुढचा खांदेकरी मागे होत असताना मागच्या आणि पुढच्याला असा धक्का दिला. मला काय अरे कोणीतरी पाऊस म्हणलं रे. कशाचा पाऊस? म्हणला पैशाचा पाऊस म्हणतात ते. आणि कशाचा पाऊस? पैशाचा पाऊस. आणि मग काय करतो म्हणले, याला इथं खांद्यावरती घेऊन चल म्हणले घरी. सौंगई घरी आली पैशाचा पाऊस पाहायला. ते पाणी होतं ना, त्याचा मुलगा पाणी पाजण्याकरता, त्याला सुद्धा कुणीतरी एक जण म्हणला अरे काय कधीतरी जाळायचंय त्याला, मरू देणे मेलं तर काय होत असेल, किती मेले, कोट्यानं कोटी काय रोडे एकासाठी, चल म्हणले घरी. पैशाचा पाऊस. ते मला नंतर जाळीत आहे आधी पैसे गोळा करून घेऊन. सगळे घरी आले आणि लक्ष्मीने भगवंताला सांगितलं, भगवान हो देवा, मी सांगितलं होतं ना तुम्हाला या जगामध्ये तुम्हाला किंमत नाही. म्हणून किंमत कशाला? पैशाला. ऐका बरं, भगवान फार गोड बोलले. भगवान म्हणले लक्ष्मी सगळे उठले पण हे मेलेलं कम नाही उठले. कस का उठेल? ते तर मेलेलं आहे. म्हणे त्याने उठायला पाहिजे होतं ना. म्हणे मेलेला माणूस पुढे पैशासाठी पळतो का? ती म्हणली मग पैशाला किंमत. त्याने सांगितलं भगवंताने, तुला किंमत फक्त मरूस तर आहे, मेल्याच्या नंतर मलाच किंमत आहे. माझ्याशिवाय काय चालणार आहे जगामध्ये? काही चालत नाही. लक्षात ठेवा, या भगवती मातेला फार मोठी किंमत संसारामध्ये आहे, नाही असं नाही, परमार्थामध्ये खूप मोठी किंमत आहे. आई साहेब आहेत, महाराज आपल्या पालन पोषणाचं काम करते, ती करते. आपल्याला खाऊ पिऊ घालते ना रोज, तर ती घालते. तिचा खूप मोठा आधार आपल्यावरती आहे. खूप लोक सेवा करतात. आता नवरात्र होऊन गेला, नवरात्र महोत्सवामध्ये तर खूप सेवा. आमच्याकडे मोठा देवी मंदिर आहे, मोठा देवी जगप्रसिद्ध मंदिर आहे. तुम्हाला माहिती असेल मोठ्याची देवी, खूप जगप्रसिद्ध मंदिर आहे. मी एक दिवस 10-5 महिला आमच्या गावातले घेऊन दर्शनाकरता गेलो आणि ती खूप रांग होती दर्शनाला, मग ती गर्दी, आणि आम्ही त्या लाईनीमध्ये लागलो. आता इकडून महिलांची लाईन होती, इकडून पुरुषांची लाईन होती. मी पुरुषांच्या लाईन मध्ये लागलो आणि त्या महिलांच्या लाईनीमध्ये सगळ्या चालल्या. आमच्या गावातली एक महिला होती, ती म्हणली इतकी लांब लाईन आणि कधी दर्शन व्हायचं. तिने हळूच आपला बुचडा सोडला, केसाचा बुचडा असता ना बांधलेला, तो सोडला आणि असा थोडा ईद केला, असं थोडा असाही केला आणि असं केलं. असं केल्याबरोबर लोक म्हणले वार आलंय पुढे जाऊ दे. सगळे बाजूला झाले, वार आले म्हणले पुढे जाऊ द्या. डायरेक्ट देवी पशी दर्शन केलं, इकडून आली. मला म्हणले महाराज कस काय? म्हणजे तुला टकते राहिला मी आणि म्हणलं आता सगळं म्हणजे महाराज तुला जमन का असं? मी म्हणलं मला कस काय जमन, मला केस वाढावं लागतं. केस लागतात ना, कठीण आहे. खूप लोक सेवा करताय नवरात्र महोत्सव. तसे त्या भगवती मातेची खूप सेवा आहे.
खूप गाणे गातात, खूप प्रसंग सुंदर आहे, खूप सुंदर अशा सेवा करणारी मंडळी आहे. आम्ही गाणे पाहतो रस्त्याने आई भावानीचे म्हणताना लोक, पण तुम्ही एक उत्साहामध्ये साजरा खूप सुंदर करता. विनायक महाराज तुम्हाला खूप धन्यवाद आहे. त्याचं कारण असं आहे, तुमचे सर्व ट्रस्ट मंडळी सर्वांना खूप धन्यवाद आहे. त्याचं कारण असं आहे बघा, तुम्ही इथं दरवर्षी कीर्तन महोत्सव आयोजित करता. ते देवीच्या मंदिरासमोर कीर्तन महोत्सव आयोजित करण्यामध्ये लोक आता कमी पडत आहेत. तिथं गाणी वाजवतात, आई गलखा बाई तुझा सारी ते मी वटा, सारी ते मी वटा, मोजिते मी नोटा. वेगवेगळे गाणे गातात. पण चला, भगवती मातेची कृपा आहे तुमच्या सगळ्यांची. सतसत विवेक बुद्धीने तुम्ही कीर्तनाचं आयोजन करता. आपण सगळे भाग्यवान मंडळी आहे. खरं सांगू, आजच्या दिवशी आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक करायचंय. खरं सांगू, आपलं जीवन सार्थक व्हावं का हो? तुमचं काय मत आहे? आपलं जीवन सार्थक व्हावं की न व्हावं? माझं असं मत आहे, आपलं जीवन सार्थक होईल न होईल. ऐका तुम्ही सगळे, पुन्हा ऐका माझं वाक्य. आपलं जीवन सार्थक होईल न होईल, मायबाप आपलं जीवन निरर्थक होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. कळलं तुम्हाला? माझी भाषा कळते? पुन्हा वाक्य बोलू. आपलं जीवन सार्थक होईल न होईल, मायबाप आपलं जीवन निरर्थक होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. उदाहरण सांगतो त्याच्याकरता ऐका. आपण काय खावं नाही कळलं तरी चालेल, मायबाप त्याच्या अगोदर आपण काय खाऊ नये आपल्याला कळलं पाहिजे. कळलं तुम्हाला? नाही कळलं? दुसरं सांगतो. आपण कुठे जावं नाही कळलं तरी चालेल, मायबाप त्याच्या अगोदर आपण कुठे जाऊ नये आपल्याला कळलं पाहिजे. कळलं तुम्हाला? नाही कळलं? तिसरं सांगतो. आपण काय बोलावं नाही कळलं तरी चालेल, मायबाप त्याच्या अगोदर आपण काय बोलू नये आपल्याला कळलं पाहिजे. कळलं तुम्हाला? नाही कळलं? तरी सांगा ना. नाही कळलं? अजून शेवटचं सांगतो. शेवटचं सांगतो. आपल्याला मतदानाचा अधिकार कधी येईल मला माहित नाही. आता वारं फिरलंय म्हणून सांगतो बरं. आपल्याला मतदानाचा अधिकार कधी येईल मला माहित नाही, पण मायबाप त्याच्या अगोदर ते कोणाला करावं कळलं की जीवन सार्थक आहे. विठाला मायबाप आपलं जीवन निरर्थक नाही झालं की आपलं जीवन सार्थक झालं याच्या शंकाने. आपलं जीवन निरर्थक नाही झालं की आपलं जीवन सार्थक झालं. आता काय निरर्थक आणि काय सार्थक? थंडी वाजती महाराज, बेजार नका करू. अजून सोपं करून बोलतो. हो, अजून सोपं करून बोलतो. ऐका, देवाला मानणं जीवन सार्थक आहे, कळतं तुम्हाला? आणि देवाला न मानणं जीवन निरर्थक आहे. आपण सगळे धर्ममंडपात बसलेले मंडळी आहोत, आपण देवाला मानणारे मंडळी आहोत, बरोबर? पण ऐका, या धर्ममंडपाच्या बाहेर जाऊन पहा, देव नाही म्हणणारे लोक सुद्धा या जगात कमी आहेत असा गैरसमज करून घेऊ नका. खूप लोक आहेत जेवढे हा महोत्सव वर्धापन दिन करायला उभे राहतात का, तेवढे हा कधी बंद पडेल याच्यात सुद्धा टपून असतात. आता फक्त नाव सांगायला लावू नका मला. कठीण आहे महाराज. जेवढे लोक चांगले आहेत जगामध्ये, ऐका मायबाप, तेवढे लोक वाईट आहेत. जेवढे हे बघा, देवाला मानणं जीवन सार्थक, देवाला न मानणं जीवन निरर्थक. आपण सगळे देवाला मानणारे म्हणतो, देवाला मानणारे मंडळी, पण या जगामध्ये भरपूर लोक देवाला मानत नाही. अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला. देवा, या जगामध्ये असे काही लोक आहेत की ते तुला मानत नाही, तुझी विभूती मान्य करत नाही. त्यावेळेस भगवंत अर्जुनाला बोलतात. तुम्ही गीता वाचा, गीता बोलते बा. भगवंत अर्जुनाला बोलतात, अर्जुना ते लोक मूढ आहेत. अवजानन्ति मां मूढा. मूढा म्हणजे काय हो? आता त्याच्याकरता ज्ञानेश्वरी वाचा. मूढ शब्दाचा अर्थ ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी मध्ये मूर्ख केलेला आहे. देव न मानणाऱ्या माणसाला काय म्हणतात? बोला की जरा सगळे. देव न मानणाऱ्या माणसाला काय म्हणतात? मूर्ख म्हणतात. अजून एका श्लोकाचा प्रयोग आहे. मोगाशा मोग करमानो मोग ज्ञाना विजेतस. मोग म्हणजे काय हो? एखादा माणूस कीर्तनात बोलत असला, माझं सारखं लक्ष त्याच्याकडे जात असलं आणि तरी त्या मूर्खाच्या ध्यानात येत नसलं, तर समोर बसलेले सद्ग्रस्त सांगता, महाराज त्याच्याकडे लक्ष देऊ नका, तुमचं आपलं चालू द्या. ते आमच्या गावातलं मोघाम आहे. नाही कळलं तुम्हाला मोघाम? आमच्या कंपनीचा शब्द आहे मोघाम. मोग म्हणजे काय? कोणत्याही कामाचा नाही असे लोक त्यावेळेसही होते, आताही ते लोक आहेत. आता नाहीत असं नाही, आताही ते लोक. जसं कोरोनात तुमचं बंद पडलं होतं सगळं, तसं आमचंही बंद पडलं होतं. आमच्या गाड्या घरायला लागलेल्या होत्या.
मी कोणीतरी मला फोन लावलेले, महाराज म्हणलं काय, एका जागेवर गाडी उभी करी जाऊ नका. म्हणलं कमून, म्हणजे माती टायर खाऊन घे. आता मातीने टायर खाल्ल्यावर मी काय खावा, प्रश्नच आहे ना. मी म्हणलं मग काय करी जाऊ, म्हणजे काही नाही, जरा गल्लीतून फिरून आणायचं. आता गल्लीत काय कुत्रा बाहेर येऊ देत नव्हते, ते दांडके घेऊन उभे होते. ते म्हणजे धरलं की ठोकलं, आपलं काय शरीर एक मार खायला गे, मी आपल्या घरात जात बसायचं. ते तेवढ्या जागेत मी आपलं घी माग घी पुढं, टाक मागचा गेअर, टाक पुढचा गेअर, तेवढ्या जागेत गाडी मागं पुढं करायचं. 2-3 महिने मी सुरुवातीला घरी राहिलो. आमच्या घरच्याला जरा बरं वाटलं. घरच्याला म्हणजे माझं लग्न झालेलं आहे, माझ्याकडे बघून वाटत नाही म्हणून सांगितलं. आपला जाता जाता केला इशारा. 2-3 महिने सुरुवातीला मी घरी राहिलो आणि आमच्या घरच्याच्या ध्यानात आलं, म्हणे महाराज काय कुठं जाय ना आणि कुठून काही आहे ना. मला जवळ महाराज 2-3 महिने जीव लागला. सकाळी उठले, पोहे करू का महाराज, उपीट बनवू का महाराज, उपमा खाता का महाराज, मसाला डोसा बनवू का महाराज, पाणीपुरी खातात का महाराज, अजून तुमच्याकडे काय असतंय, वरई भात खाता का महाराज, हा असं असं. तुमच्याकडे धपाटे असतात का, असतात असतात का, हो जमलं होतं. आमच्याकडं मालक नीट राहिला तर ठीक, नाही तर धपाटे करतात. तुमच्याकडे नाही माहिती मला, आमच्याकडे सांगितलं. 2-3 महिने सुरुवातीला घरी राहिलो, 2-3 महिने जीव लावला. 2-3 महिन्यांनी घरच्याच्या ध्यानात आलं. घरच्यांनी मला विचारलं, महाराज म्हणलं काय, अहो कुठे जायना, काही कवर आपलं बंद आहे. मी म्हणलं अरे जोपर्यंत सगळं बंद आहे तोपर्यंत आपलं बंद आहे. म्हणजे मग बंद आहे ते एक काम करा, काय तुम्हाला एक सोपं काम देतो. म्हणलं कोणतं काम, म्हणजे तुम्हाला काय करायचं, एकदम सोपं आहे. म्हणलं कोणतं, तुम्हाला काय करायचं, एकदम सोपं आहे. म्हणलं पण कोणतं तर समजू दे. तुम्हाला काय करायचं, एकदम सोपं आहे. म्हणलं कोणतं, तुम्हाला काय करायचं, एकदम सोपं आहे. यांनी कसे काने टोकरले पाणी, याला वाटलं कोणतं सांगतो सांगतो तर तिथेच पैसे घ्यायचे, मला काय करा. 2-3 महिन्यांनी घरच्यांनी मला काम सांगितलं. महाराज म्हणलं काय, तुम्ही कमराला उपारणं बांधताना, म्हणलं हा काही नाही, ते ओटीला बांधायचं. म्हणले शेतात जेवढं गवत झालंय तेवढं त्याच्यामध्ये भरायचं, बांधावरती आणून टाकायचं, सोपं आहे. बघा आपण कर्मभूमी राहिले माणसावर, कर्म केल्याशिवाय मरू नये म्हणतात. कर्म केल्याशिवाय मरू नये. आपण सगळे कर्म घेऊन जन्माला आलेले मंडळी आहोत. आपण कर्म करून मरावं लागणार आहे. काही आत्महत्या करणारे मंडळी आहेत, गळफास घेतात, ते पॉइझन घेतात. लक्षात ठेवा, त्यांना सुद्धा सांगणं आहे, असं करून चालत नाही. ज्ञानोबराय म्हणतात ना, मनोच नाही धनंजयाची आपण जगायला नाही म्हणायचं नाही. जसं दिवस येतील तसं जगत राहायचं, जगणं सोडायचं नाही. आणि एखादा कंटाळून गेला तर ध्यानात राहू दे, त्याला परत यावं लागतं आणि तेवढी जागा भरून काढावं लागते. त्याच्या बापाचे कर्म चुकत नाही, चुकतं कर्म नाही चुकत. म्हणून चला म्हटलं काय, मी शेतामध्ये गेलो, गवत उचलायचो, ते सगळं पाठीला भरायचो आणि तिथं आणून टाकायचो. काही रस्त्याने जाणारे लोक होते, रोडवरून चालले होते ना, रोडवरले लोक, मास्क लावलेले लोक त्या काळात माझ्याकडे पाहिजे. ते बाईक वरती मोटरसायकल वरती चाललेले दोघं जण मला आवाज येईल असं बोलायचे. मागचा पुढच्या म्हणतो महाराज तो धोरणाला लागला. मागचा पुढचा मागच्या म्हणतो महाराजाचं हो वाटलं, चांगल्या पुरीचं घर घातलं त्याचं काय. कधी महाराज जे लोक डोक्यावर घेतात ते पायाखाली कधी टाकतात कळू येत नाही. एक जण तर पठ्या माझ्या जवळ आला, मला म्हणला महाराज कमर बांधून लोकांना सांगितलं जगात देव आहे. कुठे तुमचा देव महाराज, तुमचा देव दिसत का नाही. हजारो लोक मारताना पाहिले महाराज, कोणी एखाद्या पेशंटला उचलून घेण्याकरता तुमचा देव आला नाही. हजारो लोक मारताना पाहिले महाराज, कोणी एखाद्या पेशंटला ॲम्ब्युलन्स चालवण्याकरता तुमचा देव आला नाही. हजारो लोक मारताना पाहिले महाराज, कोणी एखाद्या पेशंटला बेड देण्याकरता तुमचा देव आला नाही. कुठे तुमचा देव. मी त्याला सांगितलं दादा, त्या 2 वर्षाच्या कोरोनाच्या काळात जर माझा देव नसताना तर आजच्या मंडप मधलं तुला एकही जिवंत दिसलं नसतं. माझा देव होता म्हणून आज आपण जिवंत आहोत, कधी विसरू. हे माझ्या भगवंताची विटेवरती उभा नव्हता, कटेवरती कर नव्हते, खाली आला होता आणि प्रत्येकाच्या घराघरासमोर जाऊन सांगत होता, दादांनो घराच्या बाहेर निघू नका ना रे, तो माझा देव होता. तुम्हाला उचलून ॲम्ब्युलन्स मध्ये टाकत होता, तो माझा देव होता. तुमची ॲम्ब्युलन्स चालवत होता, तो देव माझा होता. तुम्ही पॉझिटिव्ह आहात का निगेटिव्ह आहात सांगत होता, तो देव माझा होता. खरं सांगू, तुम्हाला बळच पॉझिटिव्ह करत होता, तो देव माझा नव्हता. कळलं त्याला, धन्यवाद. ज्याला नाही कळलं तरी आंघोळ्या करून या उद्या सांगतो. काय कीर्तन करार कीर्तन अवलंबन, बसणारे कीर्तन अवलंबन, मरेलचे रे बसले कोणी दमट पाहते माणसाकडून. परा दिवशी तर एक इकडून बसलेलो तर माझ्याकडे पाहून असं करायचं. मला फुटणे खात कठीने महाराज हे लोक लक्षात ठेवा.
महाराज देव नाही या जगामध्ये नसताना तर आपण कोणी जिवंत राहिलो नसतो. ही सत्ता जो चालवतो तोच आहे आणि त्याला मानणं म्हणजे आपलं जीवन सार्थक होणं आहे. महाराज आमचं जीवन आम्हाला सार्थक बनवायचं. कसं बनवायचं? अभंगाच्या पहिल्या चरणात 3 पर्याय महाराजांनी सांगितले. नामवाची सेवानी कीर्ती. वा महाराज हो. वाचेने नाव घेतलं पाहिजे, एक भगवंताचं, दोन त्याची कीर्ती श्रवण केली पाहिजे, तीन विठ्ठलाचे पाय चित्तामध्ये धारण केले पाहिजे. पहिल्या चरणात 3 पर्याय सांगितले माणसाचं जीवन सार्थक होण्याचे. पहिला पर्याय सांगितला भजन केलं पाहिजे. आता भजन केलं त्याचा काळ सार्थक झाला. मी किती उदाहरणं सांगू तुम्हाला, कितीतरी सांगता येते. एक उदाहरण सांगताय,
आमचे तुकोबर आहे घराच्या बाहेर पडणार एवढ्यामध्ये आवलीने आवाज दिला. आवली कोण माहिती ना तुम्हाला? तुकोबरांची पत्नी आवली. ओ महाराज कुठं? महाराज म्हणले अरे सकाळचा टाइम आहे, हातामध्ये विणा आहे, चिपळ्या आहे, मी कुठे जाणार आहे? मी भजनाला चाललो. महाराज काय आजचे दिवस तुम्ही भजनाला जाऊ नका. म्हणे का नका जाऊ? म्हणे त्याचं कारण असं आहे, आजचे दिवस तुम्ही भजनाला जा, पण तुम्ही कोणत्या रस्त्याने चालला सांगून. महाराज मला पहिला डोंगर पाहावा लागतो, मला दुसरा डोंगर पाहावा लागतो आणि तुम्ही तिसऱ्या डोंगरावर सापडता. खरं सांगू महाराज, मला यायला त्रास होतो याचं दुःख नाही हो, पण मी येऊपर्यंत तुम्हाला उपवाशी राहावं लागतं ना, याचं दुःख वाटतं. याला पतिव्रता म्हणतात. पतिव्रतेचे काही लक्षण सांगितले. महाराज तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही हो, पतिव्रतेचं लक्षण आहे. तुम्ही गुरुचरित्र पारायण वाचा, आता दत्त जयंती आली बघा. गुरुचरित्र पारायणामध्ये 31वा 34वा 36वा अध्याय वाचा. पतिव्रतेचे लक्षण सांगितले. पतिव्रतेने कसं राहावं, कसं राहावं. पती जेवल्याशिवाय पत्नीने जेवू नये. पंक्तीला सुद्धा नाही, पंक्ती जेवत जा, पंक्तीतलं काही नसतं, पण पती जेवल्याशिवाय पत्नीने जेवू नये. आणि दुसरा नियम आहे, ऐका दुसरा नियम आहे, लग्न झाल्यापासून तर मरेपर्यंत मालकाला एकदा सुद्धा माघारी बोलायचं नाही. ती पतिव्रता. झोपल्या का तुम्ही? बाई महाराज मी तर त्यांना खावा धावते, मग तू नाही बसत यायचं. तुला नियम पतिव्रतेचे नियम सांगितले. पतिव्रतेने कसं राहावं, म्हणजे कसं राहावं. महाराज तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही. कोणत्या डोंगरावर चालले सांगून जा महाराज. महाराज म्हणले बघ तुला 3 रस्ते लागते, रस्त्याला कान लाव, आणि ज्या रस्त्यातून तुला विठ्ठल विठ्ठल आवाज येईल त्या रस्त्याने. काय महाराजाचा अधिकार होता बा. महाराज भजन करीत होते तर पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आणि ऐका आमची जनाबाई गौऱ्या विचित होती तर गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. भजनाची ताकद आहे. काय ताकद असेल भजनात? अहो तुकोबराच्या रस्त्याने जात होते, पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल भजनात आले. आपल्या भजनात आणि त्यांच्या भजनात बदल आहे. आपल्या भजनात मी एकदा आळंदी गावाकडे गेलो, शिकायला होतो आळंदीला, आणि शिकून आले काय नियम करायचा म्हणून मी नियम केला. गावात मारुतीचं मंदिर आहे, आपलं सकाळी पाणी घ्यायचं तांब्या भरून आणि मारुतीला पाणी घालायचं. पाणी घालूच तर कोणाला बोलायचं नाही. मी आपला नियम केला. मी आपला तांब्या भरून पाणी घ्यायचो आणि मारुतीला आपण बोलायचं नाही. नियम केला. काही नियम करते आता, काही जेवताना बोलत नाही. आपण पाहतो वाढायला गेलो म्हणजे ज्ञान भाऊ तुला कळत नाही का वाढेल मला काय वाढायचं ते, मी बोलत नाही जेवताना, तुला माहित नाही का? काही जेवताना बोलत नाही. पाहिलं तुम्ही तसं मी बोलायचं नाही, असं नियम केला. मी आपलं पाणी घेतलं तांब्यात आणि मारुतीच्या अंगावर पाणी घालीत होतो. आमच्या गावातलं एक जण मला आवाज देत होता, अय महाराज, मला आवाज देत होता. मी त्याला खुनवला, मी बोलत नाही. पाणी घातले बोलू मला नंतर, आपल्याला वेळच आहे. तरी ते अय महाराज, आम्ही म्हणणार ना काही धोरण नसते, काही सप्त्याचे वर्ण खाते त्याला धोरणच येत नाही. काय करा धोरण नाही. मी म्हणलं अरे पण त्याला ते जमले. मारतील म्हणलं तू थांबा याच्याकडे पाहतो म्हणलं बाहेर. तो काय मिळे रे? ते म्हणला काही नाही महाराज, आळंदील होता काही तू सुरू करते बेग बे. म्हणलं हो आळंदील होतो. भजन येत असेल म्हणलं मी आळंदीला काय रणगाडा शिकायला गेलतो, भजन शिकायला गेलतो. काय लोक काही भामटे असते, भामटे बोलत. मी म्हणलं अरे मला भजनच येतं. मग एक काम कर ना, काय आपल्या बांगल्यात येईन भजनाला. मी म्हणलं येईन बा, मला नाद आहे भजनाचा, मला नीट बोलाव ना, मला नीट बोल. मला म्हणलं एकटा येऊ नको. म्हणलं मग तू सगळा ताफा घेऊन ये. मग काय पार्टी आहे का काय ताफ्याला, पण ऐकून घ्यावं लागतं. नाता गोड बोलून करावं लागतं. जे गोड बोलतंय त्याच चालतंय. लय खौट मोठ बोल तेच नका तारीख घे जवळ, ते खौट बोलते कीर्तनात. ज्याला गोड बोलताय तर तेच चालत. मी एक वाक्य नेहमी सांगतो, ज्याला मोठं व्हायचं त्याला गोड बोलता आलं पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात, कोणत्याही क्षेत्रात मोठं व्हायचं, आध्यात्मिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रामध्ये, उद्योजक क्षेत्रामध्ये, कोणत्याही क्षेत्रात त्याला मोठं व्हायचं असेल तर त्याला गोड बोलता आलं पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात गोड बोलता आलं पाहिजे. माझं मत नाही, ज्ञानोबरायचं मत आहे, साचानी मवाळ मिथिल्यानी. लोक म्हणले आम्ही खरं बोलत होतो, लोकांना टोच होतं, मरायला बोलतो का खरं? ज्ञानोबा म्हणले साचानी मवाळ, खरं बोल पण गोड बोल. गोड बोलणार. मी म्हणलं काय? मी म्हणलं चला बा तुमच्या घरी भजनाला येईल म्हणलं. मी मंदिरात गेलो, पुढून टाळा आडी केले, मागून पखवाला आडी केला, इकडून येणं आडी केला, इकडून पेटी आडी केली. उचलत नाही तरी असं जोर लागा की हायच का ते उचललं आणि त्याच्या बांगल्यात आणून मांडलं. ते वटेरला झाकण असताना त्याला पोर्च का काय म्हणतात ना, त्याच्यात आणून मांडलं. 10 वाजता भजन सुरू झालं आमचं. 10 वाजता भजन सुरू झालं. आम्ही सगळे भजनी गावातले गोळा केले आणि सुंदर भजन चालू झालं. 10 वाजता हे बाहेर आला. मला म्हणला बाबा, म्हणलं काय काय लागत भजनाला?
म्हणलं कप कप एंट्री द्या आम्हाला प्यायला. अरे तासामागे चहा लागतो जागा देत जाईल आपण काय भिकारी आहे काय म्हणतो. 10 वाजता तिने एक कप चहा आणून दिला. पुढचं गेटचं कुलूप लावून घेतलं आणि मोठेले कुत्रे बाहेर सोडले. आतमध्ये जाऊन झोपलं ते. पाठ 5 पर्यंत त्याची आमची भेटत नाही. मध्यरात्री आमचे बहिणी दमले ते म्हणले महाराज तो उक्त घेतले तू आपलं पाय म्हणले आम्ही चाललो. म्हणलं तुम्ही कसं काय जाणार. गेट लावलेले म्हणजे जाता येतं गेटवरून. काहीच हातात काठ्या होत्या आणि काहीच हातात बॅटरी होत्या. काही गेटवर बॅटरी किचम केल्या, काही कुत्र्यावर काठ्या उतरिले आणि काही गेटून उड्या मारल्या. मी आपलं बसल्या बसल्या पाहिलं. म्हणलं आपण का गेटवर चढलो आणि आपलं का धोतर गेटला गुतलं आणि आपलं का धोतर फाटलं. म्हणलं उद्या आपल्याला चिपळूणला जायला धोतर नाही. कशाला कोणाच्या नादी लागायचं. काही पैसोनी करायचं चित्त. मोकार कोणाच्या दारात काय बसा म्हणून एका जागेला बसलं. 2चा स्वर धरला. पाठ 5च्या बारीला 2चा स्वर धरला आणि काकडा सुरू केला. सकाळ सकाळ द्या उठा उठा साधू संत साधा बोलाले हित. एवढं का. आणि ते बाहेर डोळे चुळीत मला म्हणला बाबा. म्हणलं काय. अर्कावर उठा उठा जाण घरी आता. मी म्हणलं तुला काही लाज आहे का नाही. बाकीच्या पुढे म्हणलं बाकीच्या गेटून उड्या मारता आल्या मला पुढे धोत्रामुळे मारता आले. तुला लाज नाही. म्हणलं लाजाचं काय बाबा. आपल्या घरात 10-20 लाख रुपये आलते. पुढं वॉचमॅन ठेवा म्हणून तुला भजन तुला आपल्याला का हरीफे का काय म्हणलं. कधी रे महाराज. आपल्यात आणि त्यांच्यात बदल आहे. खूप बदल आहे आपल्यात आणि त्यांच्यात. काय जीवन होतं महाराजाचं भजन. महाराज भजन करीत होते तर पायाखालची माती विकत. महाराज तिने अशा हातरल्या भाकरी थापल्यात आणि चुलीवरती भात आणि त्याच्या टोपल्यामध्ये भरल्या आणि निघाली महाराज डोक्यावर टोपलं घेऊन. कुठं. आपले मालक उपाशी आहेत. आणि रस्त्याला कान लावला खरंच आवाज आला. उगा आपल्या घरच्याला आपण घरी गेलो म्हणा मालक हे काय तुम्ही कोणत्या शेतात जाता मला सांगून जा. नाही तुम्ही कोणत्या इकडे शेतात चालले का इकडे शेतात चालले सांगून जा. रात्रीच्या महाराजांनी सांगितलंय तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवू नये. म्हणला आता मी नाही तुम्ही कोणत्या शेतात चालले कधी खून. जो म्हणलाय बघ मी धुंदीत असतो. मी कुठं जाऊ शकतो. काही धुंदीत असते ना. मी कुठं जाऊ शकतो. तो म्हणला हे काय महत्वाचं काम नाही. एक काम करा काय एखादी खून ठेवून जा. जशी तुकाराम महाराजांनी ठेवली होती आवली करता एखादी खून द्या. तो म्हणला घाबरू नको. रात्रीच्या कीर्तनाला मी काय नव्हतो का आणि मला माहित नाही का काय झालं. तू चिंता करू नको. माझा डबा हातात घेऊन ये तू जेवणाचा. तुला 2 रस्ते लागते. एकीकडे जाणारा तू डबा खाली ठेव आणि रस्त्याला कान लाव. ज्या रस्त्यातून तुला पेताड आवाज येईल त्या रस्त्याने आपल्यात त्यांच्यात बदल आहे महाराज. काय जीवन होतं महाराजाचं. महाराज भजन करीत होते तर पायाखालची माती विठ्ठल. अहो ते रस्त्यातून आवाज आला आकाश पळायला लागली. महाराज माझा नवरा उपाशी. हे बघा कथा सगळ्याला माहिती. मी त्यातला भाव फार गोड सांगणार आहे. भाव घ्या. कथा सगळ्याला माहिती. महाराज रस्त्याने चालली आवली आणि पायात काटा मोडला. आता अंगाने वेदना झाल्या. कोणी आहे का रे. कोणी माझ्या पायातला काटा काढेल का रे. आवाज दिला आणि आवाज दिल्याबरोबर धावत एक करी आला. काय करत होता तू. खांद्यावर तांबडी हातामध्ये काठी चारितसी. धेनु सावळा जगजिठी. काय चालणार गुराखी दादा. माझ्या पायात काटा शिरला रे. माझ्या पायातला काटा काढतो. धावतच आलं महाराज आणि जगाच्या मालकाने आवलीचा पाय मांडीवरती घेतला. मी किती विशेष बोलतोय पहा. माझ्या वाक्यावर ध्यान द्या. जगाच्या मालकाने आवलीचा पाय मांडीवरती घेतला. तिचा पाय देवाने मांडीवरती घेतला. आपला पाय त्याने मांडीवरती घ्यावा एवढं आपलं भाग्य नाही. किमान त्याचे पंढरपूरचे पाय आपल्या माथ्याला लागते एवढं पुण्य कमवून ठेवा. निवांत बसू नका. तेवढं पुण्य कमवून ठेवा. किमान तरी आता आपण जन्माला आलोत ना तेवढं पुण्य कमा. बघा महाराज तिने पाय मांडीवर आणि पाय मांडीवरती घेतला. त्या काट्याला बोलायला लागला देव. काट्याचा देवाचा संवाद सांगतो. आता देव बोलतोय काट्याला आणि काटा बोलतोय देवाला. किती गोड वाक्य बघ. देव बोलतोय काट्याला आणि काटा बोलतोय देवाला. काटा विचारतो देवा हे देवा मी तुझ्या भक्ताच्या पायात टोचलो बोचलो रुजलो देवा. आता मी नरकात जाईन का रे. ऐका बरं काटा किती गोड बोलतो देवाला. काटा बोलतोय देवाला देवा मी तुझ्या भक्ताच्या पायात टोचलो बोचलो रुजलो देवा. आता मी नरकात जाईन का रे. त्यावेळेस देव बोलतोय काट्याला नाही काट्या माझ्या भक्ताच्या पायात टोचण्याआधी माझ्या भक्ताच्या पायात बोचण्याआधी आणि माझ्या भक्ताच्या पायात रुजण्याआधी तू माझ्या भक्ताच्या पायाच्या रजकणाला स्पर्श केलाय. आता तू पुढच्या जन्मात दाभडीचा काटा होणार नाहीस किंवा नरकात जाणार नाहीस. मग
म्हणजे पुढच्या जन्मात त्या रजकणाची अशी कृपा झाली म्हणजे तुझ्यावरती की त्या रजकणाच्या साह्याने पुढच्या जन्मात तू माझ्या बायकोच्या म्हणजे रुक्मिणीच्या अंगावरचं एखादं सोन्याचा दागिना अलंकार होशील एवढं भाग्य तुझं प्राप्त झालं. शेवटचा प्रश्न विचारला काट्याने. देव बोलतो काटा बोलतो देवाला, देवा हे देवा काय मी शेवटचा प्रश्न विचारतो तुला. काय रे? काटा म्हणतो देवा तुला 56 प्रकारचे भोग उज्जैनला खायला भेटतात. तुम्ही गेला तर उज्जैनला खायला भेटतात. 56 प्रकारचे भोग पंढरपूरला खायला भेटतात. तरी 56 प्रकारच्या भोगाचा त्याग करून तू इथं रजकण खायला आलास असं विचार रजकणात काय आहे? देव म्हणला वेड्या माणसा काट्या मी एकटाही रजकण खायला आलो नाही. मग माझ्या सहित अखंड 33 कोटी देव हिच्या पाठीमाग धावत चालती. मागे सोपा प्रश्न विचारतो. ऐका सोपा प्रश्न विचारतो. आवलीने भजन केलं असं कोणत्या ग्रंथात आलं का? बोला की जरा. आवलीने भजन केलं असं कोणत्या ग्रंथात आलं का? नाही. मायबाप आवलीने भजन केलं असं कोणत्या ग्रंथात नाही. पण चरित्रात आलंय आवलीने देवाला शिव्या दिल्या. आवलीने देवाला शिव्या दिल्या तरी सुद्धा तिच्या पायातला काटा काढायला जगाचा मालक येतो का? कारण सांगतो महाराज तिने भजन केलं नाही पण भजन करणाऱ्याला उपाशी राहू दिलं नाही. थोडी म्हणतात महाराज भजन करणाऱ्याला जीव घालणाऱ्याचा एवढा अधिकार आहे तर भजन करणाऱ्याचा केवढा? आज ज्यांची पंगत आहे अन्नदान करणाऱ्याचा एवढा अधिकार आहे तर ते भजन गातात त्यांचा केवढा अधिकार असेल? खूप मोठा अधिकार आहे महाराज भजन करणारे मुलीचा खूप मोठा अधिकार आहे. महाराज म्हणले वाचने भजन केलं का काळ सार्थक झाला.
2 श्रवण केलं त्याचा मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष वयायता श्रवणाची माझी. श्रवणाने काळ सार्थक झाला. आणि विठ्ठल पाय चित्तामध्ये त्याचा काय अर्थ लावायचा? त्याच्या संबंधीचं ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये घेणं म्हणजे आपला काळ सार्थक होणं. काळ सार्थक केला त्यांनी काळ सार्थक केला. आपला सुद्धा काळ सार्थक झाला म्हणजे संपलं माझं कीर्तन. फक्त 15 मिनिटं माझ्या हातात आहे. महाराजांनी मला सांगितलं विनायक महाराजांनी 11ला बरोबर संपवायचे. सकाळचं कीर्तन मला पैठण पाचशे परत 12 तासाचा प्रवास आहे तुमच्याकडून. ऐकाय का बघा, माणसाचा काळ सार्थक. आता तुम्ही घरी गेलात ना, घरी तुमच्या घराला उंबरा आहे. उंबरा म्हणतात ना त्याला, समोर आडवा असतो दरवाजाला, त्याला उंबरा. ऐका बरं, त्या उंबऱ्याला विचारा. उंबऱ्या घरी गेले ना तुम्ही, आता घरी जाणार ना तुम्ही, चालता आळंदीला माझ्यासोबत नको ना. घरी गेले ना तर त्या उंबऱ्याला विचारा, उंबरे दादा किती लोक जाताना पाहिले रे? उमरा तसाच आहे ना, त्याला विचारा किती लोक जाताना पाहिले इथून. तो उमरा सांगेल बाबा आजा मेला पंजा गेला पाप मसन गेला देखत देखत ना तो कैसा झाला. तुझा आजा जाताना मी पाहिला. उमरा सांगेल बरं, तुझा बाप जाताना मी पाहिला, तुझा पंजा जाताना मी पाहिला, तुझे नातू पण तू जाताना मी पाहिली. ऐक मग शेवटचा प्रश्न विचारा उमऱ्या, माझं कसं आहे रे? तेव्हा मला आता तुझाच नंबर, आता तुला तर पायासाठी इथं थांबलोय मी, दुसरं काय काम आहे मला? शेवटचा प्रश्न विचारा उमरे दादा. मी सांगतो म्हणून विचारा बरं. उमरा फार गोड बोलत. उमरे दादा एवढे लोक जाताना पाहिले, आमच्या आज्याकडे काही करोडोची प्रॉपर्टी होती, काही 20 कोटीभर रुपये नेताना पाहिले ना रे? तो उमरा म्हणाली येडा आहे तो भल्या माणसा, मग मी इथे येडा आहे का बसायला? मी इथून कोणालाच काही नेऊ देत नाही माझानी. विनायक महाराज, मी त्या उमऱ्याला एक दिवस प्रश्न विचारला बरं का. मी त्या उमऱ्याला प्रश्न विचारला आणि मी त्या उमऱ्याला म्हणलं उमरे दादा, बरोबर का, मी त्या उमऱ्याला प्रश्न विचारला, उमरे दादा तू किती नेबार माणूस आहे रे, कसला शूर आहे? म्हणजे काय म्हणलं, तुला घरातले सगळे लाथा घालतात येता जाता, तरी तू त्यांना काहीच म्हणत नाही. मी असतो ना खून केला असता एका पण तू काहीच म्हणत नाही. ऐका ऐका, त्या उमऱ्याने मला फार गोड उत्तर दिलं. ते म्हणला महाराज हाणू द्या लाथा, मला माहिती आहे याला इथून काही नेताच येणार नाही, तर गेली लाथा आणून काय करणार, एक दिवस जाणार हे लोक आपले नाहीत मायबाप. लक्षात ठेवा, काळ सार्थक करायचं ना तर त्या संसारामध्ये राहून होणार नाही. ते लोक आपले नाहीत. ते लोक आपल्या काळ सार्थक होऊन येतील असं वाटत नाही. काही लोकांकडे खूप लोक असतात, त्यांना वाटतात हे ते का कोणी नाही. आमच्याकडे परदेश एक म्हातारं मेल आणि असं फुटीलं ते पाणी देत ना तुमच्याकडे नाही, असं आमच्याकडे नाकात बोळे घालते कापसाचे, कानात बोळे घालते, त्याला गंध लावते, मग त्याला टोपी, त्याला नवे कपडे, ते असं पाहत जसं निवडून आले ते असं पाहत ते. आणि त्याला बांध दिलं. आता ते काय पडून जात का काय, पण लोक बांध देते त्याला, जाम बांध दिलं त्याला. 4 पोरी होते त्याला. 4 किती? 4 पोरी. हे ऐका, एक पोरगी त्याची पोलादपूरला दिलेली होती, एक पोरगी महाडला दिलेली होती, एक पोरगी पुण्याला दिलेली होती आणि एक पोरगी मुंबईला दिलेली होती. या गावाची नावं ठळक सांगितले, गेले तिकडे तर भेटून येत त्याला. 4 पोरी त्याला. 4 ऐका 4 पोरी आणि 4 मुली. ऐका, म्हातारे गेलं ना, 3 पोरी पटकन आल्या, पण मुंबईवरली यायला थोडा उशीर. 3 पोरी आल्या, रडायला लागल्या. तुमच्याकडे राहतात ना, रडायला लागल्या. दादा आमच्याकडे पाहला, दादा बोलाला, दादा तुमकम बोलाला, तुम्ही बोलले दादा आमचं कसं होईल, आम्हाला साड्या कोण घेईल असतं ना. मी आपलं कामापुरतं ऐकलेलं, भांडवलापुरतं. खूप मोठे रडायला लागले महाराज. ऐका हो, सगळे रडायला लागले. आणि काय झालं ते का, तेवढ्यात मी आवाज दिला, म्हणलं उरत घ्या, 11कडे काटा चाललाय म्हणलं. ते म्हणले महाराज मुंबईवली नाही आली तर दादाला कसं वाटेल. म्हणलं येऊ दे मुंबईवली, आपलं काय म्हणणं नाही. तेवढ्यात मुंबईवलीची दारात गाडी आली. हो, मुंबईवलीची दारात गाडी आली आणि तिने असा दरवाजा लुटून दिला. रडतच सुटली मोठ्या, दादा लोक तिला वाढायला समजून सांगायला लागत, समजून घ्या आता तरी माझा पा तू मोठी आहे, बाकी त्याला समजून सांगा होता. असं तिला वाढायला लागले. तू मोठ्या रडत, दादा आमच्याकडे पाला, दादा तुम्ही आम्हाला पैसे चोरून द्यायचे ना, जावाय किती लाड करायचे ना. आता ते तुम्ही ऐकून घ्या, फार गोड असते ते. मी आपलं कान देऊन ऐकत असतो काय चाललंय.
मोठे मोठे आणि रडता रडता काय झालं माहिती का, काही लोक उडीत होते तिला उडीता उडीता काय झालं, तिचा हात असा दादाच्या हाताकडे गेला आणि दादाच्या बोटाला हात लागला. दादाच्या बोटात होती 5 तोळ्याची अंगठी, सोन्याची अंगठी हाताला लागली आणि हाताला लागल्याबरोबर तिने स्वर लावला. मुंबईवालीने स्वर लावला, बोलली पाना दादाच्या हातात अंगठी कशी दिसती. तिने स्वर लावला कशी दिसत. मग आपल्या कॉलत पुरवली गबासा ना, तिने इकडून स्वर लावला. ती म्हणजे आपल्या देईन म्हणले होते ना. मग महाडोली कशाला स्वर लावा, तिने तिकडून स्वर लावला. ती म्हणली अजून तरी पुढे बिघडलंय, तुझ्याच हातात तू सोनाराकडे घेऊन जाय ना. तीन तिकडून मग आमच्या पुण्यावाली गबासा तीन कशाला बोला, तीन तिकडून स्वर लावला. ती म्हणली चौघीत समान वाटण्या करा, नाही तर दादाच्या हात शांती लागणार नाही ना. अवघडे महाराज, हे लोक आपलं भलं होऊन देतील असं काही मला वाटत नाही. मग काळाचा सार्थक कोण करेल, काळ सार्थक करेल तर धरीला म्हणे विठ्ठलांतकरणामध्ये धारण करा आमचा काळ सार्थक. आपला काळ सार्थक झाला पाहिजे. बघा हे बघा, काही मंडळीने आपला काळ सार्थक केला. छत्रपती शिवाजी महाराज काय केला, काळ सार्थक केला. महाराज तुमचा कोकण किनारपट्टा म्हणजे खूप मोठं भाग्याचं लक्षण आहे. महाराज सगळ्या भागात फिरले, तुमच्याकडे दोघांतरीमध्ये फिरले. मी म्हणतो या भूमीमध्ये प्रत्यक्ष भूमीला महाराजांचे एका कणाला पाय लागले तर एक कण हर हर महादेव म्हणत असत. इतकी ताकद त्या क्रमात आहे. अशी मान बाजीप्रभू देशपांडे नावाचा एक मावळा होऊन गेला. कोण? बाजीप्रभू देशपांडे. तुम्हाला माहिती आहे बाजीप्रभू देशपांडे खिंडीमध्ये उभा होते. मी सगळी कथा नाही सांगत बरं का, मी फक्त काळ सार्थक केला याच्यावर बोलतो. खिंडीमध्ये उभा होते आणि त्या पावन खिंडीमध्ये उभा असताना सांगितलं, राजा तुम्ही विशालगडावरती कूच करा. राजा तुम्ही विशालगडावरती कूच करा. राजा अखंड सेना थांबवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. अखंड सेना थांबवतो राजा. त्यावेळेस ऐका, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज सांगतात, खरं सांगू बाजी काका, या पावन खिंडीत जो थांबणार आहे तो मरणार आहे. आता मी थांबतो, मला मरू द्या, तुम्ही जा गडावरती. याने सांगितलं नाही, तुम्ही विशालगडावरती पोच करा, मी तर थांबतो. ते सांगायचे, राजे म्हणायचे मी थांबतो, बाजी काका तुम्ही जा. बाजी काका म्हणले, शेवटचा पर्याय छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला. महाराज म्हणले, काका हो ऐका, तुम्ही नका जाऊ आणि मी नाही जात, आपण दोघे इथंच मरू. ऐका बरं बाजी काकाचं वाक्य. आता बाजी काका शब्द ऐका. बाजी काका म्हणतात, राजा बाजी एक मेला काय, राजा बाजी एक मेला काय, राजा बाजी 2 मेले काय आणि राजा बाजी 1000 मेले काय. बाजी म्हणण्याचं काय असणार आहे राजा, लाख बाजी मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा छत्रपती शिवाजी महाराज जगला पाहिजे ना राजा. एक माणूस उभा केला आणि त्यांनी आपल्या जीवनाचा काळ सार्थक केला. एक माणसाने काळ सार्थक केला. मी किती उदाहरणं सांगू तुम्हाला काळ सार्थक केल्याचे. माझं अजून 2 तासाचं कीर्तन होईल. काळ सार्थक केले हो, असंख्य मंडळीने आपला काळ सार्थक. बघा आयुष्य पुन्हा नाही, संपूर्ण माझं कीर्तन वाटतो ऐका. आयुष्य पुन्हा नाही, थोडं अल्प आयुष्य आपल्याला मिळालंय गड्या. जगण्याची कला शिकून घ्या. एकदा जगता आलं पाहिजे माणसाला, जगणे कला आहे. जगता आलं पाहिजे माणसाला. महाराज आपल्या देशावरती प्रेम करता आलं पाहिजे, या भूमीवरती म्हणता आलं पाहिजे त्याला, हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या, जरासे राहू द्या. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, ही शेती धरती बाग बगीचा माझा, हा देश माझा. वंदे मातरम 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 वंदे. भारत माता की भारत माता की या देशावर प्रेम करता आलं पाहिजे. महाराज आपला काळ सार्थक करता आला पाहिजे. पुन्हा मिळणार नाही आयुष्य, थोडं आयुष्य मिळालं ना, चांगलं जगता आलं पाहिजे. जगणं एक कला आहे. काही लोकांना जगता येत नाही महाराज. काही लोक आम्ही पाहतो चिकार पैसा, पण चेहऱ्यावर कवाच हसू नये, हसतच नाही ते, कवा हसत नाही, कवा पाहिलं दमट
त्याचा चेहरा पाहिला सकाळ सकाळ. आमच्या गावात एक म्हातारं होतं. मी कीर्तनाला चाललो ना, मला हाटकायचं. कीर्तनाला चाललो हाटकायचं. महाराज पुढे खेळ खेळ म्हणायचं. म्हणलं काय करावं आहे म्हाताऱ्याला, पण ते दुर्दैव असं होतं. त्याने मला हाटकिलं. हाटकीला मला बोलण्याचा होता रागेत, पण ते मला बोललं आणि तिने मला सकाळ सकाळ हाटकिलं. ते दुर्दैव माझं, मला कीर्तनाचं पाकिट कमी यायचं. नाही आज नव्हतं हाटकिलं, मी त्याला चुकून आलो. ती थली गोळी इथंच लागायची. महाराज काही लोक काही माणसं बसले कीर्तनाला एकटे बसते. तिला पुढे यायचा माणसात बसायचा. बरं राहतं पुढे आलेलं चांगलं आहे, पुढे यायचा. तेव्हा बरं आहे महाराज म्हणलं बरं आहे काय आहे. त्यापाशी कोण बसेल म्हणलं तू भूत तेवढा मरायला बसेल का त्यापाशी कोणी. कठीण महाराज माणसाला चांगलं जगताना भाई. ऐका आपण बोलायला लागलो ना तर 1000 माणसाने आपलं बोलणं ऐकून घेतलं पाहिजे. ऐका आपण चालायला लागलो ना तर 100 माणसं आपल्या पाठीमागे चालली पाहिजे. आणि ऐका आपण बसलो की 10 माणसं आपल्या जवळ येऊन बसले पाहिजे. असं जगलं असलं काही माणसं जगतायला पाहिजे. महाराज जगता आलं पाहिजे माणसाला. असं जगणं असलं पाहिजे गड्या. आज खरं सांगतो मी तुम्हाला पुन्हा वाक्य बोलतो. खूप पैशाला किंमत नाही, खूप श्रीमंतीला किंमत नाही. श्रीमंतीला किंमत आहे त्या मनाच्या. माणूस मनाने श्रीमंत हवाय. पैशाच्या श्रीमंतीला शून्य किंमत. मनाने श्रीमंत असला पाहिजे महाराज. काही इतिहासात नाव आहे. त्यांच्याकडे एकही रुपया नव्हता पण त्यांचं जीवन अजरामर आहे. कितीतरी इतिहासात नाव आहे. महाराज त्यांनी त्यांचा काळ सार्थक केला. मायबाप आपलाही काळ आपण सार्थक केला पाहिजे. निवांत बसलं नाही पाहिजे, निश्चिंत बसलं नाही पाहिजे. एक तर आपल्याला आलं कुठून माहित नाही. महाराजांची भाषा आहे आलासी कोठून या तुला जायचं पुण्या घरदार तुझे नोये आवगी लटकीच माया सावध होय बापा सावध होय बापा बाबा रोज काकड्यात म्हणतो बाबा रात्रंदिवस घोप घेतो तुम्ही सावध असा तुमच्या नगरीचा मनाही भरवसा. भरवसा याचा भरवसा आहे. हो ना दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. मायबाप जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपल्याला चांगलं जगता आलं पाहिजे. सगळ्यांना सुशोभित करून जगता आलं पाहिजे. सगळ्यांना घेऊन जगता आलं पाहिजे. त्याला जगणं म्हणतात. महाराज म्हणतात त्याचा काळ सार्थक होतो. काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल. कोणाचा वेळेला तुम्ही कीर्तनाचा समारंभ. कीर्तनाचा समारंभ. आता कीर्तनाचा समारंभ कशाला म्हणतात. ऐका ऐका कीर्तनाचा समारंभ सांगतो. इतके सुंदर टाळकरी असावे कीर्तनाला, इतकं सुंदर म्हणणारे असावे, इतका सुंदर मृदंग वाजावा. आणि असं कीर्तन चालू असताना कोणी रस्त्यावर जाणाऱ्या माणसाने गाडीवरती चालता चालता विचारावं एखाद्याला का रे आज विठ्ठलाई देवीच्या मंदिरावरती काय आहे रे. तेवढी कीर्तन आहे. कीर्तन गाडीवरतून खाली उतरावं आणि सहज आपल्या धर्ममंडपाकडे पाहावं. एवढे टाळकरी, एवढे गायक आणि एवढे मृदंगाचार्य पाहिले की त्याचा एका मिनिटात काळ सार्थक होतो. किती मिनिटात. 1 मिनिटात काळ सार्थक होतो. पण त्याला एवढे सगळे असले पाहिजे. महाराज आपल्या या कोकण भागाचं फार मोठं वैभव आहे की आमचे सर्व मंडळी तरुण मंडळी टाळ घेऊन उभी आहे. वेगळं काही सांगावं लागत नाही. परमार्थ कसा असावा खूप तुमच्याकडे आल्याच्या नंतर आम्हाला आनंद वाटतो. मी एवढे सगळे पाहिल्याच्या नंतर मी 10-11 तास प्रवास करून आल्याचं विसरून गेलो. इतकं गोड सगळा प्रसंग पाहायला भेटला की आनंद वाटतो. किती सुंदर नाचतायत. पावली खेळा असं सांगावं लागत नाही. आमच्याकडे टाळ्या वाजा पावल्या खेळा म्हणारे म्हणारे कैदृश्य लोक ज्ञानेश्वरी गाथा पाठ असलेले लोक आहेत आमच्याकडे. बाबा ज्ञानेश्वरी गाथा पाठ असलेले पण ते कोणालाच बोलत नाही. ते घरून निघले खाली पाहते. मंदिरात मंदिर येऊस तरवर पाहत नाही. ते लोक हुशार तेवढे म्हणले. कोण हुशार कोण ज्ञानी कोण अज्ञानी कोणाला काय येतं काय घेते नाही देवाला. अंतरीची घेतो गोडीन पाय गोडी भावाची. कशाला पाहत नाही. काय येतं विचारित नाही. आवलीच्या पायातला काटा काढायला देव येतो काही सामान्य गोष्ट नाही. तुला काहीच येत नव्हतं. ती देवाला शिवाय देतो. काय ताकद आहे महाराज. ताकद आहे. पण आपल्या कार्यक्रमाची ताकद आहे महाराज. सगळे काम मी पाहतोय जे ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने करतायत. तिकडे काही सेवक मंडळी खाली पा. तिकडं सेवक मंडळीने माझी गाडी पाहिली. महाराज चला चला तिथून सगळे काय बा सगळी सेवा जी मंडळी ज्या त्या पदावरती राहून
तत्परतेने करता येते खरं आपल्या भगवती मातेची आपल्यावरती असलेली काय कृपा आहे. अशी तेजवर अखंड जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालत राहो अशी त्या देवीच्या चरणावरती माझी प्रार्थना असेल. तर आपण सगळे भावी भक्त मंडळी आहात. अशी योजना आहेत की खूप सुंदर, चाणक्याला जमणार नाही इतकी सुंदर योजना तुम्ही सर्व मंडळी आहात. अशी योजना आखून हा धर्म कार्य चालवत आहात. खऱ्या अर्थाने तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. हा समारंभ आहे आणि असा समारंभ त्या जगदंबा आवडतो. म्हणून कसा आहे कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वथा. दंभ अंतःकरणामध्ये ठेवू नका, अंत करून शुद्ध ठेवा आणि काय करा हरीचं चिंतन करा. कसं हरीचं चिंतन करा निळोबरा म्हणतात सर्व काळ करा. निळामणे सिद्धी निळामणे स्वरूप सिद्धी मानवाला नित्य समाधी लागली की माणसाचा काळ सार्थक होतो. खऱ्या अर्थाने आपला काळ सार्थक करायचा असेल तर या आई भवानीच्या चरणावरती आपण लीन व्हावं, तिचं भजन करावं, तिचं कीर्तन श्रवण करावं, तिच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये कोणताही दंभ ठेवू नये आणि आपण निस्वार्थ भावनेने तिची सेवा केली की ती आपल्याला कृपा केल्याशिवाय राहणार नाही. खरं सांगू, आई लेकरावरती कृपाच करत असते. मी जगाच्या पाठीवरचं पात्र सांगतो. या जगाच्या पाठीवर असं आई नावाचं एक पात्र आहे की ते पात्र मुलावरती निस्सीम प्रेम करतं. कोणताही स्वार्थ मनामध्ये न ठेवता प्रेम करणारा पात्र म्हणजे आई आहे. खरं सांगा, आता
आता ज्यांच्या आई वडील जिवंत आहेत का त्यांना मी काय बोलतो कळणार नाही, पण ज्यांची गेलेली आहेत त्यांच्या लक्षात येईल. आई वडिलाची सेवा करणं, आई वडील हा शब्द काय प्रेम असतं हे ज्यांचे गेले त्यांनी आठवावं. काय प्रेम असतं ते खूप मोठी आईचं प्रेम असतं. महाराज आता ज्यावेळेस दिवाळीला मुली घरी जातात, माहेरी जातात आणि आई वडील नसावे महाराज, आई वडील नसावे. मग भाऊ सांगतो ताई किती हजाराची साडी आणू ग तुला, किती हजाराची साडी आणू. ताई म्हणते दादा काही नको रे मला, चल चांगल्या दुकानामध्ये नेतो तुला, भारी दुकानात नेईल, मोठ्या दुकानात नेईल, 10,000ची साडी घे, 10,000ची साडी घे घरी आणेल. मुलांना विचारेल सांग तुझ्या मुलाला कसे फटाके आणू, कसे कपडे आणू, काय करू सांग, सगळं आणल्या जाईल. घरामध्ये रोषणाई होईल आणि भाऊ आपल्या बायकोला सांगेल खरं सांगू माझी बहीण आली 3 दिवस, फक्त 3 दिवस आली, आम्हाला आई नाही ना, पण माझ्या बहिणीला परक्यापणाची जाणीव होऊ देऊ नको, आई नसल्याची जाणीव होऊ देऊ नको. बरं हे बघ 3 दिवस राहणार आहे, काय व्हायचं तर होऊ दे, पण माझ्या बहिणीला उलट सुलट बोलू नको एवढी कृपा. बायको सुद्धा इमानदार होती, ती म्हणजे खरं सांगू का आज तुम्हाला आम्ही बोललो आणि ते निराश झाल्या, उद्या आम्ही आमच्या घरी गेलो आणि आमची भाऊजाई बोलली मग कसं असेल, काही जाणकार कसं असेल. मी बोलणार नाही, चिंता करू नका, इतकंही दुःख देणार नाही. काही घरी आले सांगा काय बनवायचा स्वयंपाक जेवायला, लक्ष्मी पूजन करायचंय, सांगा काय बनवायचा स्वयंपाक. भर दिवाळीच्या दिवशी दिवे लागले जातील, आकाशबाजी होईल, जिकडं तिकडं लाईट मला चमकत असतील, प्रकाशमय वातावरण असेल आणि दिवसभर दोघी जणी करंजा, लाडू, शंकरपाळे, काय काय स्वीट आयटम असतील ते सगळे दोघी बनवत असतील. संध्याकाळचा पुरणपोळ्याचा स्वयंपाक सुंदर तयार होईल, ऐका, आणि जेवायला बसेल. भाऊ भाऊजाई 10,000ची घातलेली साडी, भरजरी दिसणारी बहीण आणि अशी जेवायला बसली. सगळे मुलं सगळे जेवायला आजूबाजूला बसले. ताटामध्ये पंचपक्वान्नाचे भोजन आले, हातामध्ये पाणी घेतलं, फिरवा पाणी, सगळं पाणी पिले गेलं आणि ऐका एवढ्यामध्ये सांगितलं बसा जेवायला, करा सुरुवात. बहिणीने एक घास मोडला, ताटातला एक घास मोडला, भाजीमध्ये बुडवला आणि ऐका नुसता ताटातला घास असा तोंडासमोर नेला आणि हातातला घास खाली पडला आणि डोळ्यात दोन्ही आशीर्वाद दाटून आले आणि ती मुलगी ढसढसा रडायला लागली. इतकी रडत होती महाराज की या सगळ्यांना वाटलं आपलं काही चुकलंय म्हणूनच ना. दादाने विचारलं ताई का रडतेस ग, मी आणलेली साडी तुला आवडली नाही का. तसंही नाही रे दादा, मी आणलेले फटाके आवडले नाही, तसंही नाही रे दादा. माझी बायको तुला काही बोलली, तसंही नाही रे दादा. ताटात पडलेले पंचपक्वान्न तुला आवडले नाही, तसंही नाही रे दादा. मग का रडतेस, का रडतेस. त्यावेळेस ती भाऊजाई सांगते ताई मी बनवलेला स्वयंपाक आवडला नाही का रडताय. तिने सांगितलं तसंही नाही ग बाई. मग का रडताय. तिने सांगितलं खरं सांगू दादा तू आणलेली 10,000ची साडी दिसते रे. ताई तुम्ही बनवलेला, वहिनी तुम्ही बनवलेला पंचपक्वान्नाचं भोजन दिसतंय हो. माझे सगळे लेकर बाळ या ठिकाणी दिसतात. घराच्या बाहेर लावलेली रोषणाई दिसते, घराच्या बाहेर वाजणारे फटाके दिसतात, आकाशबाजी दिसते, दरवाजामध्ये देवाऱ्यावरची लक्ष्मी दिसते. पण आज या भरल्या घरी आनंदाच्या एवढ्या भव्य आनंदाच्या क्षणी माझी माय दिसत नाही ना, तर हे सगळं आनंदावरती आज पाणी पडतं हे शून्य. म्हणून मायबाप ज्याची जिवंत आहे ना, ज्याची जिवंत आहे ना त्याने सेवा करा, ज्याची गेली त्याने आठवण करा. मायबापासाठी 2 गोष्टी करतात, एक स्मरण आणि दुसरी सेवा. आठवण करता येते आणि सेवा करता आहे तोपर्यंत सेवा करता येते, गेलेली आठवण करता येते. म्हणून लक्षात ठेवा आपली आई आहे आणि आपली आई आपल्यावरती निश्चित कृपा करेल लेकरांवरती, अशी प्रार्थना त्या भगवती मातेच्या चारी भगवती मातेच्या चरणावरती प्रार्थना करतो. आणि अशी प्रार्थना करतो की उदंड आयुष्य, आरोग्य, धन संपदा, संतती आमच्या सर्व भक्त परिवाराला या निमित्ताने आजच्या दिवशी देऊन टाक अशी प्रार्थना करतो आणि सेवा संपली असं जाहीर करतो. ज्ञानेश्वर
माऊली मावष्ण ज्ञानोबराच्या चरणावरती समर्पित करून सद्गुरू जोग महाराजांच्या चरणावरती समर्पित सेवेच्या ठिकाणी पूर्ण करत असताना ज्यांच्या माध्यमातून मला सेवा मिळाली आमचे विनायक महाराज आहेत, सर्व उत्कृष्ट मंडळी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांच्या चरणावरती माझा माथा विनम्र करतो. कीर्तनाकरता उपस्थित माझे जीवलक माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे प्रकाश महाराज आंबेडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. सर्व मंडळी आहेत सर्वांच्या चरणावरती माझा माथा विनम्र करतो. मृदंगाचार्य गायक वादक माझं काही बोलण्याच्या ओघामध्ये चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष माना, जे बरोबर असेल ते आमच्या आळंदीकर गुरुवार यांचा समजून धन करण्याचा प्रयत्न करा. चाल म्हणायची घ्यायची दर घ्या.